माहिती आहे सगळ्याच मुलांना एका प्रश्नाचा शोध कायमच घ्यायचा असतो. तो म्हणजे की ती माझ्यात इंटरेस्टेड आहे की नाही? हां, मला ते नाही माहिती ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही, पण ते तुम्हीच ओळखू शकता कारण आजच्या टिप्स त्याच रिलेटेड आहेत. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो आजचा व्हिडिओ खरंच फार इंटरेस्टिंग आहे. आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे, 3 पॉइंट सांगणार आहे, ज्यावरून तुम्हाला कळून चुकेल की ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही आणि मग पुढे काय करायचं ती तुमची मर्जी. पण ती तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही हे तुम्हाला लगेचच कळून चुकेल. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा आणि एकच रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब केले नसेल तर आधी सबस्क्राईब करून टाका आणि जे घंट्याचं साइन आहे ना, बेल आयकॉन त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. कारण जेव्हाही मी व्हिडिओ पोस्ट करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि लगेचच तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या नॉलेजमध्ये भर पाडू शकता. ओके. सो नंबर 1 पॉइंट तो आहे, की मुलींना बोलायला खूप आवडतं. खूप म्हणजे खूप आवडतं. आज माझ्यासोबत हे झालं, तिने हेच केलं, असं झालं, तसं झालं. सगळं काही शेअर करायला खूप आवडतं. पण ती मुलगी जर का तुमच्यासोबत काही शेअर करत नसेल, तुम्हाला लवकर रिप्लाय देत नसेल, कितीतरी तास, दिवस रिप्लाय देत नसेल, तुम्ही काहीतरी शेअर केलत, सीन करून सोडून देत असेल, तुमचा फोन उचलत नसेल, उचलला तरी कधी एकदा फोन ठेवता येईल अशा पद्धतीने ती बोलते, कॉल बॅक सुद्धा कधी-कधी करत नाही, हे सगळे प्रकार जर का घडत असतील, याचा अर्थ हाच आहे की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये. इंटरेस्टेड असती तर ऑफकोर्स तिने मेहनत घेतली असती, ती खूप बोलली असती आणि तितकेच एफर्ट्स तिने घेतले असते. पण असं काहीच नाहीये. ती इंटरेस्टेडच नाहीये तुमच्यामध्ये. त्यामुळे ती हे सगळं करतीये आणि तुम्हाला आता ते समजून जायचंय. आता सपोज जर का तुम्ही कॉल केला आणि ती म्हणाली, की "सॉरी मी फोन नाही उचलला. आय वॉज बिझी." कोणी बिझी इतकं नसतं. एखाद्या वेळी होऊ शकतं, पण दरवेळीच असं होत असेल, तर समजून जा, की भाई तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये, नाहीये, नाहीये. प्लीज अपने दिल को समझाओ. हां, एका दिवसाचं मी सगळं हे बोलत नाहीये. जर का हे वारंवार घडत असेल, याचा अर्थ आहे, की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये. ओके. सो जेव्हा एखादी मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड असते, ती अजिबात बिझी नसते तुमच्यासाठी. कितीही बिझी असली तरी तुमच्यासाठी ती वेळ काढते. हा फरक आहे इंटरेस्टेड असण्याचा आणि नसण्याचा. सो प्लीज समजून जा. नंबर 2 तिला ना फार तुमच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छाच नसते. याचा अर्थ आहे की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये. जी मुलगी इंटरेस्टेड असते तिला खूप जाणून घ्यायचं असतं. अच्छा, मग तुमचं गाव काय? मग तू लहानपणी कसा होतास वगैरे, हे तर काय, ते काय, तुला काय आवडतं? असं तसं तुमच्याबद्दल तिला सगळं जाणून घ्यायचं असतं. म्हणजे अगदी तुमच्या काका-काकूंपासून तुमच्या सगळ्या वाईट सवयींपर्यंत सगळं जाणून घ्यायचं असतं. पण जी मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये, ती तुम्हाला असले प्रश्नच विचारत नाही. तिला काही घेणं-देणं नसतं. जे काही तुम्ही बोलताय त्याला रिप्लाय दिला, खतम. जी मुलगी इंटरेस्टेड असते ना, तिचे प्रश्नच थांबत नाही. तिला खूप जाणून घ्यायचं असतं. कंटिन्यू प्रश्न विचारत असते. तुमची उत्तरं संपतील, पण तिचे प्रश्न संपणार नाहीत. सो जर का ती मुलगी तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारत नाहीये, तुमच्याबद्दल जाणून घेत नाहीये, तिला काही तुमची पडलीच नाहीये, काहीच विचारत नाहीये, याचा अर्थ की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये. आणि बरोबर आहे ना, जेव्हा इंटरेस्ट नसेल तर माणूस का विचारेल? सो जर का हे सगळं तुम्ही ऑब्झर्व्ह करत असाल, तुमचा वेळ खूप घालवत असाल त्या एका व्यक्तीमागे, तर तुमचा वेळ तुम्ही वाया घालवताय इतकंच मी सांगेल. क्योंकि ऑफ कोर्स ये दिल की बात होती है आणि जर इंटरेस्ट निर्माण झाला तरच कोणीतरी एफर्ट्स घेऊ शकतं. कधी-कधी दया आली म्हणून मी इंटरेस्ट नाही दाखवू शकत ना, हा तोच प्रकार आहे. तुम्ही छान आहात, पण तुमच्यावर दया म्हणून इंटरेस्ट दाखवणं हे चुकीचं आहे. तो मनातून येणं फार महत्वाचं आहे. सो हीच गोष्ट आहे, की जी मुलगी तुम्हाला काही विचारत नाही, तिला तुमचं घेणं-देणं नसतं. काहीच तुमच्याबद्दल ती जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही, इच्छाच नसते तिला. इट मीन्स की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये, नाहीये आणि नाहीये. नंबर 3 ती मुलगी कसलेच प्लॅन्स बनवत नाही तुम्हाला भेटण्याचे. तुम्ही बनवत असाल तर ती सतत टाळत असते. "अरे नाही मी आत्ता बिझी आहे आणि नाही मी तेव्हा तिकडे जाणार आहे, मग असंच आहे, मग ते तसंच आहे." तुमचे प्लॅन्स तर ती खराब करतेच, पण ती स्वतःहूनही म्हणत नाही, की आपण काही प्लॅन्स करूयात. आपण इकडे भेटूयात, तिकडे भेटूयात. बरं केले तरी ती एकट्याने नाही भेटत. मग आपण सगळे ग्रुपने वगैरे भेटूयात. मग माझे फ्रेंड्स सुद्धा असतील. असं काही ना काहीतरी कारणं देत असते. जिला तुम्हाला भेटायचं नसतं. एकांतात तर भेटायचंच नसतं. सो समजून जा, की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये आणि कुठेतरी तिला तुमच्याकडून वाइब्स येतायत, की हा माझ्यात इंटरेस्टेड आहे.
सो मी तर नाहीये, मग काय करायचं? सो अशा वेळी सुद्धा अशा पद्धतीने गोष्टी टाळता येतात, अशा पद्धतीने टाळल्या जातात. फक्त ते तुम्हाला समजून घ्यायचंय, की अरे ही टाळाटाळ करतीये. म्हणजे एकदा झालं ठीक आहे, दोनदा झालं तेही ठीक आहे, पण वारंवार असंच ती वागत असेल, याचा अर्थ हाच आहे, की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये. अगदी तुम्ही तिच्या ऑफिसच्या खाली गेलात, घराच्या खाली गेलात तिला पिक करण्यासाठी, तरी ती येत नाहीये. याचा अर्थच हा आहे, की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये. आली तरी ती जरासुद्धा आवरून वगैरे येत नाही. आली नॉर्मल आहे तसं म्हणजे जसं मुली डेटवर वगैरे जाताना, बॉयफ्रेंडला भेटताना किती छान रेडी होऊन जातात. तसंही काही नसेल, "हां, बोल पटकन" असं म्हणून त्या गोष्टी ती टाळत असेल. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये असा तिचा उत्साह नसेल, भेटायचे उपकार केल्यासारखं वागत असेल. याचा अर्थ की ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये. क्लिअर कट मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या आहेत. सो माझी फक्त इतकीच इच्छा आहे की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नये आणि तुम्ही खूप इमोशनली इन्व्हॉल्व होऊ नये कोणामध्ये सुद्धा. खूप त्रास होतो आणि मुलांचा हा प्रॉब्लेमच आहे, की खूप लवकर ते इन्व्हॉल्व होतात आणि मग असं का, असं का, मग तर हे असं, मग ते तसं. नाही, तुम्ही विचार करता, तुम्ही स्वप्न बघता, तुम्हीच तुमच्या स्वप्नांना जज करता. सो हे सगळं असं आहे. ती मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड असेल, तर ती कधी एकदा प्लॅन्स बनवता येईल किंवा इनडायरेक्टली तुम्हाला सिग्नल्स देते, की काहीतरी प्लॅन बनव, मला भेटायचंय तुला किंवा मला ड्रॉप करायला येशील का? मला पिक करायला येशील का? अशी बहाणे बनवत असते. फक्त तुम्हाला पाहण्यासाठी, तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी. पण ती तुमच्यात इंटरेस्टेड नसेल, तर ती नक्कीच टाळाटाळ करणार आहे. ती नाही तुमचे मेसेजेस असतील ना, "आपण उद्या जाऊयात का?" ती बघणार सुद्धा नाही. सीन करून कदाचित सोडून देईल, रिप्लाय सुद्धा देणार नाही. सो इंटरेस्टेड नसेल, तर या सगळ्या गोष्टी घडतात. सो सगळं काही सांगितलंय. प्लीज समजून जा आणि तुमचा वेळ, तुमचे इमोशन्स जरा जपून ठेवा. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय.